नमस्कार, मी भाग्यश्री पाटील। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। आज सगळीकडचे आकडे आलेत, डेटा आलाय, त्याचा परिणाम मार्केटवर होणार आहे आणि फेडची मीटिंग आहे। ओपेकची मीटिंग झाली। ओपेक डिसेंबरपासून सप्लाय वाढवणार होतं, पण तो निर्णय त्यांनी कॅन्सल केला आहे। एकंदरीत स्थिती बघता एवढी मागणी क्रूडसाठी दिसत नाही। चीनचा PPI -1.8% एवढा आलाय। अमेरिकेमध्ये ऑगस्ट पेरोल डेटा जो आहे तो 1,42,000 एवढा आला। 1,65,000 येण्याची अपेक्षा होती, त्यामुळे अमेरिकेचं मार्केट पडलं। 3 महिन्याची सरासरी जरी आपण घेतली तरी ती सुद्धा कमीच आहे। सगळे सेक्टर पडले, कोणता सेक्टर पडला नाही असं नाही। जपानचा GDP आला 2.9% आणि चीनचा CPI आला 0.6%। 0.5% येईल अशी अपेक्षा होती। बातम्यानुसार मार्केट ट्रेड करेल, पण मार्केटचा कल हा मंदीकडे किंवा पडण्याकडे अधिक असेल। त्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओमधले ते शेअर असतील तर जे ॲग्रेसिव्ह ट्रेडर्स आहेत ते शेअर विकून पडल्यावर पुन्हा घेऊ शकतात, तर मधला 60-70 रुपये फायदा घेता येऊ शकतो। इंटेल, सिस्को, IBM, ॲपल या कंपन्यांनी 27,000 लोकांना कामावरून कमी केलं आहे। क्लीन सायन्स आणि टेक्नॉलॉजी यांनी क्लीन फिनोकेमिकल लिमिटेडमध्ये 8,36,121 शेअर्स 588 रुपये प्रीमियम देऊन घेतलेत। सिनर्जी ग्रीन इंडस्ट्रीला व्हेस्टास विंड सिस्टीमकडून 163.74 कोटीची ऑर्डर मिळाली आहे। सुझलॉन रिनॉममध्ये त्यांनी 51% शेअर कॅपिटल घेतला आहे। मंगलोर केमिकल अमोनिया आणि युरिया प्लांट त्यांनी बंद केले। अहलुवालियाला 1,144 कोटीची हरियाणामध्ये गृहनिर्माण प्रकल्पाची ऑर्डर मिळाली आहे। फर्स्ट क्राय, PNB हाऊसिंग आणि AB सनलाईफ AMC यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे। RBM इन्फ्रा यांना ONGC कडून 3,498 कोटीची ऑर्डर मिळाली आहे। आयॉन एक्सचेंज 168 कोटीची ऑर्डर टेक्नी माउंट SPA इटली यांच्याकडून मिळाली। JSW एनर्जीने तिच्या उत्कल येथील सबसिडियरीमध्ये 450 कोटीची गॅरंटी या सबसिडियरीला दिली। सुवेन फार्माची हैदराबाद इथे कॅस्पर फार्मा ही मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे, तिला EIR मिळाला, म्हणजे आता काळजी करण्याचं कारण नाही। 8 जुलै ते 12 जुलै या कालखंडामध्ये तपासणी झाली होती, पण त्याच्या विरुद्ध ग्रॅन्युअल्स
ची जी गागिलापूर इथे फॅसिलिटी आहे तिच्यामध्ये 6 त्रुटी दाखवण्यात आल्या. ओला इलेक्ट्रिक याचा लॉक इन 1 महिन्याचा लॉक इन पिरियड जो होता तो संपला. गॉडफ्रे फिलिप्स यांची फॅमिलीचे जे झगडे होते ते वेशीवर आले आपण म्हणतो, आणि जेव्हा कौटुंबिक झगडा वेशीवर येतो त्याचे परिणाम चांगले होत नाहीत. त्याच्यामध्ये आई जी होती तिला ठेवलंय, तीच राहिली आहे, आणि मुलाची जी जागा होती ती मात्र मुलाला काढून टाकलाय. आईला 86% मतदान आईच्या बाजूने झालं. पण गॉडफ्रे फिलिप्सनी टी व्हीवर आला होता त्यांचा मुलगा, तेव्हाही त्याची तक्रार त्याने मांडली होती, आणि त्याचं असं म्हणणं होतं की मी शेअरहोल्डरच्या हितासाठी बोलतोय, म्हणून एका शेअरला 2 शेअर बोनस देण्यावर विचार करणार आहेत 20 सप्टेंबरला, आणि 56 रुपये एवढा डिव्हिडंड सुद्धा दिला. HUL हे 1800 कोटींचा त्यांचा आईस्क्रीमचा व्यवसाय आहे. या व्यवसायाचं काय करायचं यासाठी त्यांनी एक कमिटी नेमली आहे. माझगाव डॉक्स यांना ONGCकडून 186 कोटींची ऑर्डर मिळाली. ब्रिटानियाला ते रांजणगावला त्यांचा एक प्लांट आहे, त्याचा कपॅसिटी विस्तार करणार आहे, आणि या बेकरी प्लांटचा ते विस्तार करणार आहे. गाला प्रिसिजन ह्या IPOचा आज लिस्टिंग आहे. 529 रुपयाला शेअर दिले होते. जर तुम्ही मला विचारता की कशात गुंतवणूक करायची, तर केमिकलचे शेअर फारसे पडले, म्हणजे फारसे वाढले नाही आहेत. बरेच दिवस ते पडत आहेत. पण ज्या केमिकल कंपन्या काही भांडवल घालतायत, काही बदल करतायत, व्यवसायाचा विस्तार करतायत, अशा कंपन्यांमध्ये तुम्हाला गुंतवणूक करता येईल. त्याच्यापैकी दीपक नायट्रेट, लिंडे इंडिया आणि नियोजेन केमिकल या 3 कंपन्या मला एक्सपान्शन करताना किंवा भांडवल गुंतवणूक करताना, गुंतवणूक वाढवताना मिळाल्या आहेत. तशा तुम्ही शोधा, म्हणजे त्यामध्ये जी गुंतवणूक कराल ती प्रगतीच्या वाटेवर राहील. कोणत्या शेअरमध्ये तेजी आणि कशात मंदी, तर आज दोन्ही बाजूनी मार्केट चालेल, त्यामुळे दोन्ही बाजूनी ट्रेड घेता येतील. मार्केटचा कल मंदीकडे किंवा तेजीकडे कोणत्याच बाजूकडे आज झुकलेला नाही. सुरुवातीला मात्र मार्केट 200 ते 250 पॉईंट मंदीमध्ये उघडेल आणि त्यानंतर सावरू शकेल. आयॉन एक्सचेंज ION तेजीमधले शेअर आधी AB कॅपिटल, न्यू इंडिया ॲश्युरन्स, स्टार हेल्थ, मॅक्स, कारण या सगळ्यामध्ये GSTच्या मीटिंगमध्ये लाईफ इन्शुरन्ससाठी GST कमी होण्याची शक्यता आहे म्हणून. माझगाव डॉक्स, सुवेन फार्मा, SML इसूझू हे किमती वाढवणार आहेत. IOC, सुझलॉन, सेनको गोल्ड, श्रीराम फायनान्स, HUL, युनायटेड स्पिरिट्स, बजाज फायनान्स, मेट्रो,
डी मार्ट, मेट्रो ब्रँड्स, डी मार्ट, इंडिगो पेंट, माझगाव डॉक्स, श्रीराम प्रिस्टन, ब्रिटानिया आणि GMM फॉडलर. तर मंदीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, अडाणी पोर्ट, अडाणी एंटरप्राइजेस, हिंदाल्को या सगळ्यामध्ये तुम्ही पुट बाय करून सुद्धा मंदीचा ट्रेड घेऊ शकता. पंजाब नॅशनल बँक, ओला इलेक्ट्रिक आणि PNB हाऊसिंग, ओला इलेक्ट्रिक, लुपिन, किडनीच्या औषधाच्या संदर्भात बरीच तक्रार झाली आहे लुपिनची आणि त्यांचं 1600 रुपयावर टार्गेट आलं आहे. VST इंडस्ट्रीज, ग्रॅन्युअल, ABB, GMR एअरपोर्ट, एक्साइड, HCL टेक आणि भारत फोर्ज. दोन्ही बाजूचा ट्रेड घेता येईल, पण ज्यांना मंदीच्या बाजूचा ट्रेड घेता येत नसेल त्यांना जर ते शेअर शॉर्ट टर्मसाठी खरेदी करायचे असतील तर स्वस्तात खरेदी करायला मिळू शकतील. त्यामुळे त्याही दृष्टीने वॉच ठेवता येईल. बघूया मार्केट काय मार्केटची लहर आहे ते. नमस्ते.